अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून दिवसभरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। अकोला जिल्ह्यातील 34 पैकी 22 लघु प्रकल्पात केवळ मृत जलसाठा शिल्लक असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणातही केवळ 16% जलसाठा सध्या शिल्लक आहे। त्यामुळे जिल्ह्याभरात तीव्र पाणी टंचाईचे संकट उभे झाले असून अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरव विजय यांनी पाणी टंचाई समस्येवर आढावा घेतला। जिल्ह्यातील अनेक भागामध्ये निर्माण झालेली पाणी टंचाईचा विचार करता गावामध्ये पाणी टँकर सुरू करण्याचे त्यांनी यावेळी आदेश दिले। अकोला जिल्ह्यात शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी नदीमधील पाणी काढून लोकांना आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे। त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये व पाणी बचतीचा संदेश दिला जावा या उद्देशाने अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर यांच्यासह काही लोकांनी एकत्र येत पाण्याचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी सायकलवर पाणी वाचवावा असा संदेश देणारे पोस्टर लावून सायकलवरून शहरात जनजागृती सुरू केली आहे। म्हणजे आता पूर्ण राज्यभरात पाणीचा दुष्काळ चालू आहे आणि खेड्यापाड्यात आमची आई बहिणी जे पाण्यासाठी तिथं आम्ही शहरात राहतो। आमची इथे थोडंसं काय आहे की पाणी वाचावा, पाण्याची बरबादी अशी नाही पाहिजे जास्त प्रमाणात। तसंच ते पाणीसाठी लय कळवळ चालू आहे, अकाल चालू आहे पूर्ण देशभरात। तर हे आमचं असं जनजागृती करण्याचा लोकांना समजायला पाहिजे की बा पाणी जपून वापरा। अकोल्यावरून कुशल भगत यांचा हा वृत्तांत।